गंगा आरती आणि इकडे चालू आहे आता गंगा आरतीची तयारी. म्हणजे आम्ही प्लॅन करतोय की बोटनेच करायचं. सो खूप भारी आरती असते, म्हणजे बघण्यासारखी आरती. महादेव बोटीने चाललो बघा कुठे आपण. कुठे चाललो? आपल्या देशाची राष्ट्रीय नदी आणि जगात 3ऱ्या क्रमांकावर असणारी ही आहे पवित्र अशी गंगा नदी. या नदीला गंगोत्री असेही म्हटले जाते, कारण या नदीचा उगम जो आहे तो हिमनदीतून होतो. म्हणजेच गंगेच्या मुखात 2 नद्या आहेत, एक आहे भागीरथी आणि दुसरी आहे अलंकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किलोमीटरचा प्रवास करून येते, त्यावेळेस अलंकनंदा तिला मिळते आणि पुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. अलंकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग असे म्हणतात. हिंदू धर्मातील एक पवित्र नदी म्हणून या गंगा नदीला मानलं जातं. गंगा नदीला नदीच नव्हे तर देवी म्हणूनही पूजलं जातं. आता तुम्ही बघू शकता, इथे आहे गंगा नदीची आरती. इतकी छान, म्हणजे आमचा तरी हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे गंगा आरतीचा, बट इतका अमेझिंग एक्सपिरियन्स खरंच, म्हणजे कुठेच तो एक्सपिरियन्स घेताच येणार नाही असं हे ठिकाण आहे. म्हणजे ज्यामुळे काशी यात्रा संपूर्ण अशी होते, ती पवित्र अशी काशी यात्रा आपली म्हटली जाते, ती या खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखी आज वाटली. असे म्हटले जाते की भागीरथ राजाने अथक प्रयत्न करून स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणले, पण सरळ पृथ्वीवर न येता ती महादेवांच्या जटांमधून विराजमान झाली, म्हणून तिथून ती पृथ्वीवर आली. म्हणून गंगा नदी ही खूप पवित्र अशी नदी आहे. पाणी आपण घेतो ते असंही म्हणतात की खूप वर्ष हे पाणी असंच राहतं, म्हणजे त्याला असं वेगळं असं काही ठेवावं लागत नाही. ते असं खूप व्यवस्थित असं ते पाणी राहतं आणि कोणतंही काम, म्हणजे ते आपण कोणतंही शुभ काम किंवा मग कोणतंही कार्य जे आहे ते गंगा नदीच्या पाण्यामुळे, म्हणजे पाणी वापरून ते कार्य असं पूर्णत्वास नेल्यासारखं असं होतं. सो अशी ही नदी खूप, म्हणजे अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि म्हणजे हा एक्सपिरियन्स असा अनुभव आला की जो आम्ही शब्दात पण नाही सांगू शकत. सो अशी ही गंगा नदी प्रत्येकाने, म्हणूनच असं का म्हणतात की प्रत्येकाने ही काशी यात्रा करावी, कारण काशी विश्वेश्वरनाथांचं दर्शन आणि हे गंगा आरती आणि गंगेचं दर्शन, ज्याच्यामुळे हे जे आहे काशी यात्रा ही संपूर्ण होते. हॅलो, हा फोन कट करतो उचल. हो हा बोला.
हरिश्चंद्र 9 खंड का मालिक थे। 10वां खंड मेरा काशी है। जब पूरी राजपाट दान में देने के बाद वो इसी जगह आए थे डेड बॉडी जलाने के लिए, यहाँ पर अपने आप को बेच रहे थे। उसी टाइम तारामती और रोहित दास वो मालिक के घर जूठे बर्तन मांजते थे। एक दिन रोहित दास ने बागीचे में चले गए फूल तोड़ने के लिए, उसको सर्प ने काट लिया। काटने के बाद तारामती अपने पुत्र को लेके आया यहाँ पर जलाने के लिए। यहाँ पर आने से देखा राजा हरिश्चंद्र डेड बॉडी जलाने का काम कर रहे। सामने जो राजा हरिश्चंद्र जो घाट बताया, वहाँ पर तारामती ने बोला कि आपका पुत्र मर गया, इसको जलाना है। तो राजा हरिश्चंद्र ने बोला ना मैं किसी का पति हूँ ना मैं किसी का बाप हूँ, मुझे टैक्स देंगे तो मैं इसको जलाऊंगा। तो तारामती बोला आपका पुत्र को भी जलाने के लिए? बोला हाँ, क्योंकि मैं यहाँ वचन भंग हूँ, मैं यहाँ अपने आप को बेच दिया हूँ। तो तारामती यहाँ पर बैठ के रोते रोते बोले ठीक है हम आपको टैक्स देंगे। तो अपने आंचल का साड़ी का 2 हिस्से में फाड़ा। एक हिस्से का कफन बनाया अपने पुत्र को और एक हिस्से को उनको दिया कफन पहनने के लिए। वो जो केले के खंबा जब लेके आया उसको काट कर वो कफन से पूरे रस्सी से बांध कर वो नाव पर बैठा। सुलाने के बाद ये बीच में डालते हैं। सर्फ जो काट लेते उसको जलाते नहीं, उसको केले के खंबे में बांध के उसको बहाते हैं। उसको कोई जानवर नहीं छूता है। उनको मालूम हो जाता है कि पूरे बॉडी में जहर फैला। तो जब यहाँ पर बीच में जब लेकर आए तो तारामती से बोला कि आप मुझे टैक्स देंगे तो इसको हम पानी में डालेंगे। तारामती अपना मंगलसूत्र यहाँ पर तोड़ के दिए। तोड़ के देने के बाद जब राजा हरिश्चंद्र अपने पुत्र को पानी में डालने जा रहे थे तो इसी टाइम यहाँ पर विश्वामित्र ने वहाँ पर बोले कि हे राजन, तुम परीक्षा लिया गया था, तुम परीक्षा में सफल हुए, जो राजपाट मुझे दान में दिए तुमको वापस कर। तो राजा हरिश्चंद्र ने उनसे 3 वचन मांगे। बोले कि पहला वचन हमारा ये है कि जो परीक्षा हमसे लिए किसी से मत लीजिए, ऐसा परीक्षा कोई नहीं देता। दूसरी वचन कि मेरे पुत्र को जीवित करो। तीसरी वचन कि जो काशी में मर्द से आते हैं जिंदा, यहाँ पर जो भी डेड बॉडी जलता है काशी में वो सीधे स्वर्ग जाता है। वो तीनों लोग जिंदा स्वर्ग चले। इसीलिए उस घाट का नाम रखा गया राजा हरिश्चंद्र सत्यवती। बोलिए राजा हरिश्चंद्र की जय। आता तुम्ही बघत आहात तो आहे मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट का असं त्याला नाव पडलं तर त्याच्या मागे सुद्धा खूप साऱ्या दंतकथा आहेत. तर ही एक आहे की भगवान शिव यांनी ह्या घाटाला चिरंतन शांतीचे असे वरदान दिले. ही दंतकथा आहे. पण असे म्हटले जाते की शिव पार्वती यांच्या आंघोळीकरता भगवान विष्णूंनी एक विहीर खोदली होती आणि जेव्हा त्या विहिरीमध्ये शिव आंघोळीकरिता आले तेव्हा त्यांच्या कानातली एक डूल म्हणजेच कानातलं तिथे पडलं. तर त्यामुळे हा जो घाट आहे याला नाव दिलं गेलं मणिकर्णिका घाट. आता मणी म्हणजे काय, डूलमधील दागिना, आणि कर्णिका म्हणजेच कान. तर मग त्यामुळे याला नाव दिलं गेलं मणिकर्णिका घाट. तर तुम्ही आता इथे जर बघितलात तर मणिकर्णिका घाटावर मृत्यूंचा उत्सव साजरा केला जातो. जर तुम्ही आत्तासुद्धा बघत असाल तर तिथे चिता पेटताना दिसत आहेत आणि हे कंटिन्यू चिता पेटतानाच असतात. आणि असं म्हटलं जातं की काशीमध्ये जर चितेला अग्नी दिला तर तो अग्नी म्हणजे तो जो मृत्यू आहे किंवा तो जो देह आहे तो डायरेक्ट म्हणजे सरळ स्वर्गात जाऊन मिळतो. काही काल्पनिक कथा काल्पनिक किंवा एक भावनिक अशा कथा आहेत. म्हणून या द्वाराला म्हणजे ह्या घाटाला मणिकर्णिका घाटाला स्वर्गाचे द्वार असेही म्हटले जाते. सो ही अशी आहे गंगा नदी जिचं पावित्र्य आपण कोणत्याही शब्दात, कोणत्याही भावनेत किंवा कोणत्याही अशा काव्य स्वरूपात आपण ते मांडूच शकत नाही. इतकी अगद म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ बघताना मला माहीत नाही तुम्हाला किती त्याची प्रचिती येते, बट जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा ते आम्हाला असं तिथलं ॲटमॉस्फिअर म्हणजे तिकडचं वातावरण, तिकडचं जी पावित्र्यता तिथे जाऊनच कळते खरंच. म्हणूनच प्रत्येकाने ही काशी यात्रा आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने ही काशी यात्रा केलीच पाहिजे. अशा प्रकारे खूप सारे फोटोज, खूप सारे व्हिडिओज आणि खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करून आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला.
म्हणजेच आमच्या मित्राचं लग्न आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आणि त्याच्या निमित्ताने आमची मस्त अशी काशी यात्रा झाली. खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि भेटू मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. मग टिल देन बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी. बाय बाय.